पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यासाठी सरकारमध्ये सहभागी पक्ष जर काम करत असतील तर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का, असा सवाल जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे. ते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. नागपुरात पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळत असल्याच्या घटनेवरही त्यांनी गृहमंत्र्यांना धारेवर धरलंय. दरम्यान अजित पवार गटातील आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आप पक्ष इंडिया आघाडीतला पक्ष आहे आणि लोकसभेत इंडिया आघाडीमधला तो पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरच्या इंडिया आघाडीच्या संदर्भात ते भेटले असतील आणि त्यामुळे ते आमच्या महाविकास आघाडीचे भाग आहेत. रामदासबाई बोलतात ते खरंच बोलतात आणि वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न नेहमी पोटतिडकीने करतात. त्यामुळं ते त्या आघाडीचा भाग आहेत आणि त्या आघाडीतल्याच मंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे लोकांना आता याच्यापेक्षा जास्त सर्टिफिकेट काय पाहिजे. मला माहीत नाही की हा हल्ला झालेला आहे, पण मगाशी ओझरती मला माहिती मिळाली. असे राजकीय वैमनस्यातून हल्ले जर होत असतील तर कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यासाठी सरकारी पक्षच कामाला लागलेले आहेत आणि येणे प्रकारे दहशत निर्माण करायची अशी प्रवृत्ती महाराष्ट्रभर आहे. नागपूरमध्ये मी एक हे बघितलं की पोलीस स्टेशनमध्येच जुगार खेळत पोलीस बसलेले आहेत. ज्या ठिकाणी गृहमंत्र्यांचं शहर आहे त्या ठिकाणीही पोलिसांच्यावर कोणताही वचक नाही. त्यामुळं प्रशासन सगळं या सरकारच्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे. मनमानी चालू आहे आणि मनमानी सत्तारूढ पक्षाच्या सोयीसाठी चालू आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपांवर जयंत पाटील आणि रामदास कदमांची पाठराखण केली आहे. रामदास कदम हे स्पष्ट वक्ते असून ते खरं बोलतात, असं जयंत पाटील म्हणाले. जनमत लाईव्ह न्यूज साठी संजय उमप, अकोला.